आजच्या आपल्या सत्संगाचा विषय आहे कर्म आणि आपल्या कर्मांची फळे. आपण या पृथ्वीवरती जन्माला आलेलो आहोत आणि ही पृथ्वी हे मर्त्यलोक आहे. मर्त्यलोक का म्हणतात? कारण या पृथ्वीवरती जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कधी ना कधी आणि केव्हा ना केव्हा हे आपलं शरीर त्यागून नवीन शरीर तरी घेणार आहे, नाहीतर भगवत धामात जाणार आहे. म्हणून याला मर्त्यलोक म्हणतात. आणि या मर्त्यलोकामध्ये प्रत्येकाला कर्म करणं हे बंधनकारक राहतं. कोणी म्हणेल मी काहीच कर्म करत नाही. काहीच कर्म करत नाही म्हणजे मी फक्त झोपतो. अरे तुझं झोपणं हे सुद्धा एक कर्म आहे आणि त्या कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही. आज आपण सर्वजण आपल्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणींच्या घरी म्हणजेच आपल्या मंदिरामध्ये आपण सर्वजण त्यांच्याविषयीच्या कथा आणि भक्तांचे कौतुक, भक्तांचं गुणगान ऐकण्यासाठी इथे येतो. म्हणजे एक प्रकारचं आपण कर्म करण्यासाठीच इथे येतो. फक्त हे आपलं भक्तिमय कर्म आहे. आणि इथे येण्या अगोदरचं जे आपलं कर्म होतं ते भौतिक कर्म राहतं. आणि मंदिरामध्ये आलं की आपण हे भगवंतांविषयीचं हे भक्तिमय कर्म करतो. आता हे भौतिक कर्म हे बाहेरच्या जगासाठी ठीक आहे, परंतु आपण भगवंतांना मानतो, भगवंतांची पूजा करतो, भगवंतांची भक्ती करतो. म्हणजे हे भक्तिमय कर्म जे आपण करतो त्या भक्तिमय कर्माची फळे ही चांगली असतात. आणि ती कर्म करणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो. आणि आपण भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपण मंदिरामध्ये येतो. आपले पाय मंदिराच्या दिशेने वळतात, आपली चेतना मंदिराच्या दिशेने होते दर शनिवारी. ती नेहमी सदैव रोज असायला हवी. परंतु आपली कर्म अशी आहेत, आपण या पृथ्वीवरती जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर आपल्याला कर्म करणं हे गरजेचं राहतं. मग कोणी गृहस्थाश्रमात कर्म करत असतील, कोणी ब्रह्मचारी आश्रमात कर्म करत असतील, कोणी वानप्रस्थ आश्रमात कर्म करत असतील. कर्म ही वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याचे प्रकार आहेत. आपण या आजच्या प्रवचनासाठी आपला श्लोक आहे भगवद्गीता अध्याय 2 आणि 47वा श्लोक. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगत्स्व कर्मणी. हा श्लोक आहे. हा श्लोक कृपया तुम्ही माझ्या मागे पुन्हा एकदा म्हणा. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगत्स्व कर्मणी. भगवद्गीतेमध्ये हा श्लोक भगवंतांनी अर्जुनासाठी तो गायलेला आहे. अर्जुनासाठी गायलेला आहे म्हणजे तो फक्त अर्जुनासाठीच नाही, तर तो आपल्या सर्वांसाठी आहे. भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावरती तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छान सांगतात की या ठिकाणी कर्म जे आहेत ते 3 प्रकारचे कर्म आहेत. एक कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म, विकर्म आणि अकर्म याच्यामध्ये पहिलं जे आहे कर्म, ते कर्म म्हणजे आपण सर्वसामान्यपणे करतो ते कर्म. या कर्मामध्ये
आपण आपले नियत कर्मही करत असतो. नियत कर्म म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारी कर्म. आपण जर स्वतःचं जर सिंहावलोकन केलं तर सकाळी उठल्यापासून आपण कोणती कोणती कर्म करतो? प्रभूजी असतील, माताजीच असतील, प्रत्येकाला कर्म आहे. याच्यामध्ये विद्यार्थी असतील आणि आपले आईवडील की जे कर्म करत नाहीत असं आपल्याला वाटतं, तेही कर्म करत असतात. म्हणजे हे जे कर्म आहे ते आपण नियत कर्मामध्ये या ठिकाणी प्रभुपाद सांगतात. आणि त्यानंतरचं विकर्म. विकर्म म्हणजे काय? तर शास्त्राविरुद्ध केलेलं कर्म. आपणा सर्वांना शास्त्र माहिती आहेत, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि प्रभुपादांनी पण आपल्यावरती खूप कृपा केली आहे की आपल्याला भरपूर शास्त्र लिहून ठेवलेली आहेत, जी आपल्याला सोप्या मराठी भाषेमध्ये समजतील आणि इतर भाषांमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर आहे. आणि हे शास्त्र आपल्याला माहिती असूनही आपण भक्त मंडळी सोडलं तर इतर लोक शास्त्र माहिती असून सुद्धा जे वाईट कर्म करतात त्याला म्हणायचं विकर्म. आणि या विकर्माची पण फळे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळतात, आपण सोडून इतरांना. आणि त्यानंतर दुसरं आहे अकर्म. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की अकर्म म्हणजे भगवंतांवरती पूर्ण विसंबून जे काही करतायत ते भगवंत करतायत अशी मनामध्ये धारणा ठेवून जे कर्म करतो, ज्या कर्माची फळे आपल्याला मिळतील की नाही याचाही आपण विचार करत नाही, असं कर्म करूनही कर्म न करण्यासारखं. जसं की अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की तू युद्ध कर. अर्जुन म्हणाला नाही, मी युद्ध करणार नाही. का? तर ज्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेला त्यावेळी आपलेच बांधव आणि आपल्याच बांधवांना मी मारणार आणि त्यांना मारून मला काय मिळणार? आणि हे जे पापकृत्य आहे हे पापकृत्य मी करणार नाही असं ज्यावेळेस भगवंतांना अर्जुन म्हणाले त्यावेळेस भगवंत सांगतात की तू फक्त कर्म कर. हे तर मरणारच आहेत त्यांच्या कर्मानुसार, त्यांना त्यांची फळे मिळणारच आहेत, कारण त्यांनी धर्माची न बाजू घेता अधर्माची बाजू घेतली आहे. आणि असं ज्यावेळेस तू कर्म करशील त्यावेळेस ते अकर्म असेल. आणि त्यानंतर प्रभुपाद सांगतात की नियत कर्माचा विचार केल्यास 3 कर्माचे पुन्हा विभाग या ठिकाणी आहेत. एक म्हणजे नित्यकर्म, त्यामध्ये नैमित्तिक कर्म, सकाम कर्म आणि नित्यकर्म असे 2 भाग याच्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलेले आहेत. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू फळाची कोणतीही आशा धरू नकोस. भगवंत अर्जुनाला सांगतात की युद्ध कर. आणि आपल्यालाही सांगतात भगवंत भगवद्गीतेच्या माध्यमातून की तुम्ही कर्म करा, परंतु कर्मफळाची आशा धरू नका. एखादा विद्यार्थी अभ्यास करतो आणि त्याचा अभ्यास चांगला असेल नसेल हे त्याला माहिती असतं, तरी तो भगवंतांना म्हणतो की देवाला म्हणतो की तू जर मला पास केलंस तर 51 किलो पेढे मी वाटीन. बघा, म्हणजेच कर्म तर त्यांनी करायचं पण भगवंतांशी काय करायचा? व्यवहार करायचा. हे योग्य नाही. मग आपलं कर्म आपण करत राहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. जर त्यांनी अभ्यास नाही केला तर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला मार्क्स पडणार नाहीत. मग त्याचं त्यांनी कर्म नीट करायला पाहिजे की नाही? करायलाच हवं. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाने केलंच पाहिजे, तर त्याला इच्छित फळ मिळेल, त्याला चांगली नोकरी लागेल, तो भगवत भक्त होईल, पुढे भगवंतांचा प्रचार करेल. त्याने करायला हवा. सत्कर्म, चांगलं कर्म त्यांनी केलंच पाहिजे. आणि मग या कर्माची फळं कोणत्या प्रकारे आपल्याला मिळतात ते भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे.
त्याच्यामध्ये भगवंत उदाहरणही देतात. आपल्याला कर्मफलामध्ये आपण कर्म करतो आणि कर्मामध्ये भक्तीही करतो. भक्ती करताना काही जण भययुक्त भीती आणि भययुक्त भीतीने भगवंतांची सेवा करतात, भक्ती करतात. भगवंत अशा भययुक्त भीतियुक्त भक्तीला निम्न स्तरावरची भक्ती म्हणतात. मग निम्न स्तरावरची भक्ती ही आपण प्राथमिक स्तरावरती करतो, त्यानंतर आपण वरती गेलं पाहिजे, उच्च स्तरावरती भक्ती केली पाहिजे. भययुक्त भीती न करता प्रल्हाद महाराजांनी भगवंतांची भययुक्त भक्ती केली नाही, तर त्यांनी भगवंतांची प्रेमपूर्वक भक्ती केली. त्या पद्धतीने आपण भक्ती करायला हवी. यामध्ये भययुक्त भीतीमध्ये हिरण्यकश्यपू यांचा वध भगवंतांनी केला आणि त्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की माझे वडील आता मृत्यूसमयी खूप घाबरलेले आहेत, परंतु तुम्ही त्याचा वध करताय, म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये शेवटी का होईना तुम्हाला पाहिलेलं आहे, तर त्यांना तुम्ही माफ करावं. भगवंतांनी त्यांना माफ केलं. आणि दुसरं जर उदाहरण आपण बघायचं म्हणलं तर कंस मामा हे भगवंतांचे मामा असले तरीही भगवंतांची वैर असल्यामुळं, परंतु भगवंतांचं कृष्ण कृष्ण हे सारखं वैराने जरी नाम घेतलं तरी ती त्यांची वैरयुक्त भक्ती होती, ती भीतियुक्त होती, तरीही भगवंतांनी ती स्वीकारली. परंतु आपण भयभीतियुक्त भक्ती नाही करायला पाहिजे, प्रेमपूर्वक करायला पाहिजे. आणि सुखामध्ये आपण भक्ती करतो, सुख मिळालं की भक्ती करतो, आणि थोडं दुःख मिळालं की थोडं वाईटही वाटतं, कधी कधी आपण विसरतोय. परंतु प्रभुपाद म्हणतात की सुख आल्यावरती आपण भक्ती करतो पण दुःखामध्ये विसरतो. पण भक्ताची परीक्षा खरी त्या ठिकाणी आहे की ज्यावेळी आपल्याला दुःख होईल त्या दुःखामध्येही आपण भक्ती केली पाहिजे. चैतन्य चरितामृतमध्ये हरिदास ठाकूरांची एक कथा येते आणि हरिदास ठाकूरांच्या या कथेमध्ये हरिदास ठाकूरांना किती दुःख होतं आणि दुःखामध्ये ती भक्ती कशी करतात त्या ठिकाणी छान वर्णन आलेलं आहे. 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू पृथ्वीवरती होऊन गेले. चैतन्य महाप्रभू हे साक्षात राधाकृष्णांचं स्वरूप आहे, जे सुवर्ण कांती त्यांची तेजस्वी. आणि त्या काळामध्ये मुस्लिमांचं राज्य आणि या मुस्लिमांच्या राज्यामध्ये बादशाह शासन करत असताना, बादशाच्या पदरी अनेक सेवक असताना, या मुस्लिमांच्या कुटुंबामध्ये हरिदास नावाचे शुद्ध भक्त जन्माला आले. हरिदास हे मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेले असतानाही लहानपणापासून त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांविषयीचं प्रेम हे उत्पन्न होतं. त्यांनी केलेलं पूर्वकर्म हे त्यांच्या फळाला त्या ठिकाणी आलेलं होतं. मुस्लिमांचं राज्य, मुस्लिमांच्या कुटुंबामध्ये हरिदास ठाकूर जन्माला आलेले आणि ते सदैव मुखाने हरिनाम घेत आहेत. कोणतं हरिनाम घेत आहेत? महाप्रभूंनी दिलेलं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्या ठिकाणी त्या बादशाला हे रुचलं नाही, आवडलं नाही, पटलं नाही. लोकांनी त्याचे कान भरवले. अहो, आपल्या मुस्लिम कुटुंबामध्ये, मुस्लिम समाजामध्ये हा हिंदू ज्या पद्धतीने भक्ती करतायत, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतायत, या पद्धतीने हे हरिदास ठाकूर भक्ती करतायत. आपल्या मुस्लिम धर्मामध्ये कलमा वाचला जातो.
भागवतम वाचलं जात नाही, भगवद्गीता वाचली जात नाही, आणि कलमा वाचून म्हणे लोकांना मुक्ती मिळते, असं लोक बादशाला सांगू लागले. काजी त्याच दरबारी होता. काजीनेही बादशाला सांगितलं की हरिदासांना शिक्षा दिली पाहिजे. हरिदासांना शिक्षा दिली पाहिजे म्हणजे काय शिक्षा दिली पाहिजे? मृत्यूदंड नाही, मृत्यूदंड तर सहज मिळतो, मृत्यूदंडाने लगेच आत्मा मुक्त होतो, पण यांना अशी शिक्षा दिली पाहिजे, अशी शिक्षा दिली पाहिजे की हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीने हरिदास ठाकूरांकडून अशी शिकवण घेतली पाहिजे की त्याने या दिवसापासून एकदाही हरिनाम घेतलं नाही पाहिजे, आणि जो घेईल त्याला अशी शिक्षा मिळेल हरिदास ठाकूरांसारखी की तो भक्ती करण्याचं सोडून देईल. मग शिक्षा ठरली. त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी 22 बाजार म्हणून अशी एक बाजारपेठ होती, मोठी लांबलचक, चालतानाही माणूस सहज थकतो अशी मोठी बाजारपेठ. आणि या बाजारपेठेमध्ये त्यांना चाबकानी म्हणजे कोड्यानी फटके मारत मारत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत त्यांना शिक्षा द्यायची. बघा किती क्रूर शिक्षा आहे. ही शिक्षा दिल्यानंतर मग हरिदास ठाकूर नाम जप सोडून देतील. हरिदास ठाकूरांनी मनामध्ये तर निश्चय केलाच होता, जी काही माझी कर्म आहेत त्या कर्मानुसार मला फळ मिळणार असेल तर तयार आहे. बादशहाच्या कर्मचाऱ्यांनी शिपायांनी हरिदास ठाकूरांना साखळदंडाने बांधलं आणि त्या बाजारपेठेमध्ये फटके मारत न्यायला सुरुवात केली. फटके मारताना दरबारातूनच सुरुवात. आपल्याला जर 2-4 फटके मारले तर आपली काय अवस्था होईल. आणि हरिदास ठाकूरांना इतके फटके आणि जोराजोरात फटके का? कारण यांनी हरिनाम त्यागलं पाहिजे, हरिनाम सोडून दिला पाहिजे, म्हणजे आपला मुस्लिम धर्म तरी वाचेल. भीती पण होती त्यांच्या मनामध्ये. हरिदास ठाकूरांना ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये मारलं जायचं त्यावेळेस आजूबाजूला बग्यांची गर्दी, त्याच्यामध्ये बादशाचे लोक, मुस्लिम लोक हे पाहायचे आणि मोठ्या मोठ्याने हसायचे. त्याच गर्दीमध्ये आपली भक्त मंडळी होती आणि भक्त मंडळी ज्या वेळेस ते फटके देताना पाहायचे त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे आणि त्यांना रडू कोसळायचं. परंतु नाईलाज होता. बादशाच्या पुढं कोणाची बिशाद आहे की थांबा म्हणायची, त्यांनाही शिक्षा मिळेल म्हणून ते भक्त जे होते ते बिचारे गप्प बसायचे. ज्यावेळेस फटके मारले जायचे त्यावेळेस एका फटक्याबरोबर हरिदास ठाकूरांच्या शरीराची जी त्वचा आहे ती निघून बाजूला व्हायची. इतका त्रास, इतका सहन, परंतु हरिदास ठाकूरांनी त्यांचा नाम जप एक क्षणही सोडलेला नाही. अशा कठीण परिस्थितीत, अशा दुःखाच्या परिस्थितीमध्येही हरिदास ठाकूरांनी आपला नाम जप बिलकुल सोडला नाही. त्यांना ज्या वेळेस बाजारपेठेच्या पलीकडच्या टोकापर्यंत नेलं गेलं त्यावेळेस हरिदास ठाकूर हे जवळजवळ बेशुद्ध अवस्थेमध्ये पोचले होते आणि गंगेच्या किनाऱ्यावरती जाईपर्यंत तर पूर्णच बेशुद्ध अवस्थेत पोहोचले. आणि मग त्या ठिकाणी बादशाला काजीने आणि त्यांच्या शिपायांनी सांगितलं की हरिदास ठाकूर आता त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आता ते काही जिवंत नाहीत. त्यांनी तपासणी केली वैद्याकडून, ते जिवंत आहेत का म्हणून. त्या वैद्याला सुद्धा हरिदास ठाकूर मृत अवस्थेमध्ये दिसले. आणि मग त्या ठिकाणी असं ठरलं की हरिदास ठाकूर यांचा मृतदेह जर दफन केला तर तेही योग्य नाही, मग गंगेमध्ये प्रवाहित करून द्या, म्हणजे त्या ठिकाणी गंगेमधले असणारे किडे, मासे, मगरी त्यांना खाऊन टाकतील, नष्ट होऊन जाईल. त्यांनी हिंदूंचा जप केलाय ना, म्हणून त्यांना गंगेमध्ये ढकलून द्या असं सांगितलं. मग बादशाने ते मान्य केलं आणि हरिदास ठाकूरांना गंगेमध्ये लोटलं गेलं. हरिदास ठाकूर हे भगवंतांचे भक्त, शुद्ध भक्त
आणि त्यांनी केलेली शुद्ध भक्ती याच्यामुळं गंगेच्या पवित्र पाण्याचा त्यांच्या शरीराला स्पर्श झाल्याबरोबर त्यांच्या जखमा पूर्ण भरून गेल्या आणि त्यांची चेतना पुन्हा त्यांना मिळाली. आणि ज्या वेळेस ते गंगेच्या किनाऱ्यावरती पोहोचले, त्या गंगेच्या किनाऱ्यावरती पोहोचल्यानंतर भक्तांनी ज्यावेळेस पाहिलं की हरिदास ठाकूर घाटावरती आलेले आहेत, घाटावरती आल्यानंतर भक्तांनी त्यांना पटकन उचलून बाहेर काढलं, तर हरिदास ठाकूरांची जी आहे जाणीव चेतना ही जशीची तशी आहे. हरिदास ठाकूरांना काहीही झालेलं नाही आणि भक्तांनी मोठ्या मोठ्याने जय जयकार सुरू केला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कीर्तन सुरू झालं, सगळीकडं आनंद जयघोष. कोणीतरी जाऊन बादशाला सांगितलं असं असं हरिदास ठाकूर जिवंत आहेत. बादशाला आश्चर्य वाटलं, कसं काय? आपण तर तपासणी केली होती ना, मृत होते ना हरिदास ठाकूर. हो, जिवंत कसे? ती सगळी हरिनामाची किमया. भगवंत म्हणतात की ज्या ठिकाणी नाम आहे, मग नामी भगवंत हे सुद्धा त्या ठिकाणी धावून जातात. म्हणून आपण सर्वांनी आपल्या माळेवरती 16 माळा जप हा प्रामाणिकपणे करायला हवे. भले हरिदास ठाकूरांसारखा नसेना, परंतु प्रामाणिकपणे आपण जप करायला हवा. मुस्लिम कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा हरिदास ठाकूरांनी भगवंतांची श्रीकृष्णांची भक्ती केली. त्यांना भगवंतांनी वाचवलं, हरिनाम वाचवतं. मग आपल्याला का नाही भगवंत वाचवणार? हरिदास ठाकूर हे 500 वर्षापूर्वी ज्यावेळेस महाप्रभू होते त्यावेळेस होते. तो तर काळ पवित्र होता. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये आपल्यापुढं खूप संकट आहेत. आपण नाना प्रकारचे कर्म करत असतो आणि या नाना प्रकारच्या कर्मामध्ये आपल्याला नाना प्रकारची फळं भेटत असतात आणि त्या कर्मापासून आपल्याला थोडी का होईना सुटका मिळावी म्हणून आपण जप केला पाहिजे. मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आहे, एक असं डिव्हाइस आहे. ह्या तंत्रज्ञान युगामध्ये, या शतकामध्ये प्रत्येकजण इकडून तिकडं इकडून इकडं फोन लावतो. असं कोणाच्या हातात एक डिव्हाइस आहे का जिथून भगवंतांना डायरेक्ट फोन लागेल? नाही. एकच डिव्हाइस आहे इथं बसलेल्या भक्तांच्या हातात. काय आहे? जपमाळ, जप बॅग, की ज्याच्यामधून आपण भगवंतांना आपल्या या डिव्हाइसमधून, महाप्रभूंनी दिलेल्या डिव्हाइसमधून, प्रभुपादांनी सांगितलं की माळेवरती कमीत कमी 16 माळा जप करायला हवा. आणि तेव्हा कुठे आपला भगवंतांना कधीतरी फोन लागेल. भगवंत कधी विसरत नाहीत. आपण फोन लावलेला भगवंत कधी विसरत नाहीत. म्हणून प्रभुपादांनी सांगितलं 16 माळा जप करा. वृंदावनमध्ये आणि मायापूरमध्ये मी असं ऐकलं आणि ते सत्य आणि खरं आहे, 64 माळा जप केल्याशिवाय माताजी किचनमध्ये जात नाही. बघा, 64 माळा जप केल्याशिवाय माताजीच किचनमध्ये जात नाही. त्यावेळेस मला थोडं धस्स वाटलं की आपण तर 16च करतोय. म्हणजे किती शुद्ध लेवलचे जप करतायत भक्त. आपण तर बारामतीमध्ये आहोत, ते धामामध्ये आहेत. धामामध्ये असताना जास्त जप नाही केला तरी चालेल, कारण धामामध्ये आहे. धामामध्ये जन्माला आलेला जीव हा ऑलरेडी भगवत धामात पोचलेला असतो. फक्त त्याचं नैमित्तिक कार्य करत असतो तो. मग त्या ठिकाणचे जर भक्त 64 माळा जप करत असतील त्यांचं कार्य करत करत, तर मग आपण कमीत कमी 16 माळा जप तरी केलाच पाहिजे. आजपासून जे 1 माळा जप करतायत त्यांनी 4 माळा जप करावा. का सांगतोय? कारण आज योगिनी एकादश आहे, चांगला योग आहे. योगिनी एकादशीची कथा सर्वांना माहिती आहे. योगिनी एकादशीचं फळ पण सर्वांना माहिती असावं.
28,000 वैष्णवांना आपण प्रसाद दिल्याचं फळ या एका योगिनी एकादशीच्या व्रताने पूर्ण होतं. बघा, कलियुगामध्ये आपण नाही कोणाला एवढं अन्नदान करू शकत. 28,000 एक भक्त, 28,000 वैष्णवांना भक्तांना अन्नदान केल्याचं फळ योगिनी एकादशीचं आहे. एवढं मोठं महात्म्य आहे. मग आज या योगिनी एकादशीच्या मुहूर्तावरती आपण आपला जप वाढवायला काही हरकत नाही. त्याचं पण फळ आपल्याला मिळून जाईल. हरिदास ठाकूरांना जिवंत आहे असं समजल्यावरती बादशाला थोडं वाईटही वाटलं आणि थोडं आश्चर्यही वाटलं की अशा व्यक्तीला आपण इतके फटके मारलेत आणि इतके फटके मारूनही हा व्यक्ती जिवंत कसा. आणि ज्यावेळेस बादशाह काझी त्या ठिकाणी गेले, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं हरिदास ठाकूर कीर्तन करतायत, भक्त कीर्तन करतायत, आनंद उत्सव उड्या मारतायत. त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर त्या काजीनी हरिदास ठाकूरांना लोटांगण घातलं आणि दंडवत घातला. पण हरिदास ठाकूर हे इतके करून स्वभावाने त्यांना उठवलं आणि भगवंतांना प्रार्थना केली की बादशाह काजी, त्याचे जे सैनिक आहे, ज्यांनी मला फटके मारले त्यांनाही भगवंता तू क्षमा कर. आणि त्या बादशाला सांगितलं की अरे तू मला मारलंस ना, चांगलं केलंस. माझ्या या शरीराने, माझ्या या कर्णाने ज्यावेळी अभक्त लोक हरिनामाचा द्वेष करत होते, भगवंतांविषयी काही वाईट बोलत होते, ते या माझ्या कानाने ऐकलं, या शरीराने सहन केलं आणि या शरीराला फटके मारल्यामुळं हे शरीर आता माझं या कर्मातून मुक्त झालं. आणि गेल्या कर्मी माझे काही दोष असतील त्यातून शुद्ध करण्यासाठी तुम्ही जे कार्य केलं ते योग्यच आहे असं हरिदास ठाकूरांनी त्यांना बोलून दाखवलं. लज्जेने त्यांची मान खाली झाली आणि लज्जेने मान खाली घालून त्यांनी त्या ठिकाणीच बादशाने असं सांगितलं सर्वांना की आजपासून जो या ग्राममध्ये हरिनामाचं कीर्तन करेल, या कीर्तन पार्टीला, या कीर्तनाला, या जपाला, या भक्तीला आजपासून कोणीही अडवणार नाही असं फरमानच काढलं बादशाने. बघा भक्तीची महिमा बघा. बादशाचं सुद्धा हृदय परिवर्तन झालं. आजपासून हरिदास ठाकूरांना कोणी काही म्हणणार नाही असं फरमान काढलं. म्हणजेच दुःखामध्ये सुद्धा आपण काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे. दुःख असताना सुद्धा आपण आपलं कर्म, आपली चेतना ही चांगली ठेवायला हवी. एखाद्या भक्ताचं नाही सांगत मी, एखाद्या जर व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भांडण केलं आणि त्यांची भांडणं चालली तर त्याने ह्याला काय म्हटलं तर याचा कसा होतो? इगो दुखवतो. आपल्या भक्तांचं नाही दुखवत आहे, कारण आपल्या भक्तांचं हृदय चांगलं आहे. त्यांना समजतं चांगलं वाईट, कोणतं कर्म करावं कोणतं नाही. भक्तांचे अपराध, दहा नाम अपराध हे आपणा सर्वांना माहिती आहेत. भक्तांविषयी कधी अपराध करू नये. त्याची फळं खूप भेटतात, चांगलीही भेटतात आणि वाईटही भेटतात. मला सांगावं असं वाटत नाही तरी सांगतो मी. माझ्याकडून काही अपराध झाले असतील असं मी मानतो, म्हणून मला एक अपराधाची शिक्षा मिळाली. भगवंत म्हणतात कर्म तू कर, पण कर्माचं फळ मात्र मीच देणार आहे. मग काही घडत असेल आपल्या पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये, त्याचं फळ आपल्याला भेटतंच. काहींना पृथ्वीवरती भेटतं आणि काहींना शरीर त्यागल्यानंतर भेटतं. त्याची फळं आपण पाहूया नंतर. पण आता आपण हरिदास ठाकूरांनी ज्या पद्धतीने दुःखातही भगवंतांना कधीही सोडलं नाही, तसं आपणही दुःखामध्ये भगवंतांना कधीही सोडायला नाही पाहिजे. भले आपल्याला आपल्या कर्माचं एखादं वाईट फळ मिळालं असेल तर आपण लगेच असं नाही म्हणायचं की नाही आता आजपासून मी जप नाही करणार, ही जपमाळे बाजूला, मी इतका जप केला आणि भगवंतांनी मला असं केलं, एवढं मोठं दुःख.
मी ज्या मुलावरती एवढं प्रेम करत होतो तो माझा मुलगा भगवंतांनी हिरावून नेला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये किती दुःख. मी एवढा जप केला तरी भगवंतांनी असं माझं केलं. मग आजपासून मी जप नाही करणार. असं कदापिही तुम्ही करू नका. भगवंत दयाळू आहेत. जरी तुम्ही काही दिवस जपमाळा सोडली तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. भागवतमध्ये आहे, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत 9 इंच इतक्या रूपामध्ये वास करतात. मग या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहेत तर ते भगवंत कसे? मला तर कधी दिसत नाहीत, आपल्याला तसे दिव्य चक्षु नाहीत. या ठिकाणी आणखीन एक कथा सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. नामदेव हे श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त. कोणाला माहिती का नामदेवांना श्री विठ्ठल किती वेळा भेटले? शास्त्रात दिले की नामदेवांना विठ्ठल 27 वेळा प्रत्यक्ष रूपात भेटले आणि त्यांच्या समवेत बोलले. हे खरं आहे. मग नामदेवांना वाटलं की अरे भगवंत माझ्याशी प्रत्यक्ष भेटलेत, माझ्याशी भगवंत बोललेत, आणि मग श्रेष्ठ भक्त कोण याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. भक्त मंडळींमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन भक्तांमधली नावं तुम्हाला माहिती आहेत. त्यांच्यामध्ये ती चर्चा सुरू होती. गोरा कुंभारही आहे त्याच्यामध्ये. गोरा कुंभाराच्या घरीही मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ठरलं की कोण आहे शुद्ध भक्त. सगळ्यांना वाटायचं ज्यांना 27 वेळा भगवंत भेटले म्हणजे ते शुद्ध भक्तच आहे. मग गोरा कुंभार काय बनवतो? घडे बनवतो. घडे बनवल्यानंतर तो भाजतो आणि टकटक वाजून बघतो हे पक्क आहे का. मग त्यांच्याकडं माठ पक्का आहे का बघण्यासाठी एक वस्तू असते, ते थापटलं की कळतं. मग गोरा कुंभाराने जे भक्त जमले होते 10-12 त्यांच्या पाठीवरती थोडंसं असं ठकठक मारायला सुरुवात केली. सगळ्यांच्या पाठीवरती मारून झालं, पण नामदेव होते त्यांच्या पाठीवरती मारून पाहिलं की लगेच त्यांनी सांगितलं की हे नामदेव महाराज कच्चे. अरे मी कच्चा कसं काय? भगवंत मला 27 वेळा भेटलेत. थोडासा राग आला आणि मी कच्चा कसं काय? मग त्या ठिकाणी असं ठरलं की नामदेवांनी गुरु करावा. नामदेवांना गुरु नव्हतेच. आणि मग नामदेवांना गुरु कोण करायचे? मग विसोबा खेचर गुरु करावेत. भगवंतांनी सांगितलं असं असं तुम्ही जा, तुम्हाला विसोबा खेचर भेटतील आणि त्यांना तुम्ही गुरु करा. नामदेव जंगलामध्ये गेल्यानंतर विसोबा खेचर बसलेले होते. पण ते असे बसले होते की त्यांचा पाय शिवलिंगावरती होता. बघा, त्यांचा पाय शिवलिंगावरती होता. नामदेव महाराजांनी पाहिलं, भगवंतांनी तर सांगितलंय जो प्रथम भेटेल ते तुमचं गुरु असतील, आणि यांनी तर शिवलिंगावरती पाय ठेवलाय, हे कसे माझे गुरु असतील? हे नसतील माझे गुरु. म्हणून ते पुढं जायला लागतात. विसोबा खेचर म्हणतात की अरे नामदेवा पुढं चाललायस? अरे माझं नाव घेऊन बोलले तुला, म्हणजे भगवंतांनीच सांगितलेलं असतं तुला श्री विठ्ठलांनी पाठवले. अरे विठ्ठलांचं पण बघतायत, म्हणजे माझं नाव माहिती आहे, विठ्ठलांनी पाठवलेलं माहिती आहे, म्हणजे हेच असतील. मग ते म्हणतात माझा पाय अवघडला आहे, जरा बाजूला घे. ते म्हणतात शिवलिंगावरती पाय ठेवून तुम्ही बसलाय, योग्य आहे का हे? शिवजीत ते म्हणाले ठीक आहे. मग ज्या ठिकाणी शिवलिंग नाही त्या ठिकाणी माझा पाय ठेव. त्यांनी नामदेवांनी पाय उचलला आणि दुसरीकडे ठेवायला लागले. पायाखाली शिवलिंग प्रकट. बघा, परीक्षाच असते. परत उचलला पाय, दुसरीकडे ठेवला, तिथं शिवलिंग प्रकटच. मग त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांना ओळखलं आणि मग त्यांनी
विसोबा खेचरांना गुरु करून घेतलं आणि त्या ठिकाणी नामदेवांचं कच्चं मडकं हे पक्क झालं. कर्म करत असताना आपणही आपल्या जीवनामध्ये गुरु करून घेणं गरजेचं असतं. बघा, ह्या शास्त्रानेच आपल्याला सांगितलं आहे, या कथेवरूनच आपल्याला कळतं आहे की आपणही गुरु करणं गरजेचं आहे. पण गुरु कोणी कधी करावा ही शिष्याची परीक्षा गुरुनेच करावी. कोणी असं उठू नये आणि म्हणू नये की मला आता शिष्य व्हायचं आहे तुमचा आणि तुम्ही आता मला शिष्य करून घ्या, तुम्ही माझे गुरु व्हा. नाही, असं नसतं. प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे आणि त्या वेळेनुसार आपल्या सर्वांना गुरु मिळणार आहेत. फक्त सहनशीलतेचं कर्म आपण करायचं आहे. भक्ती करण्याचं, जप करण्याचं, भगवंतांची सेवा करण्याचं, भक्तांची सेवा करण्याचं कर्म हे आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर मग भगवंत ठरवतील की तुमच्या आयुष्यामध्ये कोण गुरु आणायचा आणि तुम्हाला शिष्य कधी स्वीकारून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपल्या कर्माची फळं जी काय आहेत ती आपल्याला मिळून जातात. हरिदास ठाकूर त्यानंतर अद्वैताचार्यांच्या घरी राहतात. अद्वैताचार्य हे भगवंतांचे महान पार्षद आहेत, सर्वांना माहिती आहे. हरिदास ठाकूरांना अद्वैताचार्य आपला मुलगा मानायचे आणि त्यांच्यावरती ते तेवढं प्रेम करायचे. आणि हरिदास ठाकूरही अद्वैताचार्यांना आपल्या पित्याप्रमाणे मानून त्यांच्यावरती प्रेम करायचे आणि भगवंतांची, महाप्रभूंची भक्ती करायची. कालांतराने त्या ठिकाणी रघुनाथदास गोस्वामी आणि त्यांचे काही मित्र ही कथा, हे हरिनाम काहीतरी वाजतंय कुठंतरी म्हणून त्यांनी ऐकलं आणि त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली. जसं हरिदास ठाकूरांच्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न होती तसं रघुनाथदास गोस्वामी यांच्याही हृदयामध्ये भक्ती उत्पन्न झालेली होती. जशी आपल्या हृदयामध्ये भक्ती उत्पन्न झाली आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत तसं कुठंतरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्तिलता बीज हे आहे, फक्त ते सुप्त रूपाने आहे. कोणीतरी आपल्याला फक्त हाताने ओढून या ठिकाणी आणलं पाहिजे अशी आपली थोडी कुठंतरी इच्छा असते. आणि मग कोणीतरी आपल्याला फक्त हाताने ओढून आणतो, फोन कॉल्स करतो, बोलवतो, या ठिकाणी येतो, भक्ती करायला सुरुवात करतो. तसं रघुनाथदास गोस्वामींच्याही हृदयामध्ये भक्ती होती. हिरण्य मुजुमदार यांचे ते पुत्र. हिरण्य मुजुमदार हे खूप श्रीमंत होते. इतके श्रीमंत होते की रघुनाथदास गोस्वामींना काहीही करायची गरज नाही, गर्भ श्रीमंत. आजकाल जर आपण बघितलं तर आपल्या जगावरती जे राज्य करतायत संपत्तीच्या रूपामध्ये, त्यांची जर नावं घेतली तर आपल्याला वाटतं हा किती श्रीमंत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा गुगलचे सर्वेसर्वा किती श्रीमंत आहेत ते. त्यांच्या 10 पट श्रीमंती या मुजुमदारांच्या घरी होती, रघुनाथदास स्वामी यांच्या वडिलांच्या घरी. परंतु त्यांचे वडील हे, त्यांचं कर्म असं होतं की संपत्तीशी आसक्त. बघा, आपण सुद्धा संपत्तीशी आसक्त असतो, आपल्यालाही संपत्तीची आसक्ती आहे. परंतु या संपत्तीच्या आसक्तीमधील आसक्ती जर कमी करायची असेल तर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आपली थोडी लक्ष्मी लावलीच पाहिजे. तरच आपली संपत्ती कुठंतरी थोडी शुद्ध होईल आणि आपली आसक्ती कमी होईल. कोण करणार आपली आसक्ती कमी? भगवंतच करते. आणि हिरण्य मुजुमदार यांच्या घरी एवढी श्रीमंती, परंतु ते काही दान करत नव्हते. तेच उलट त्यातलं थोडंसं काढून घ्यायचे. आणि रघुनाथदास गोस्वामी हे भगवंतांच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन की त्यांना बाकीचं काय माहीत नाही. महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये होते, महाप्रभूंना भेटायला जायचं, त्यांना गुरु करायचं हे त्यांनी मनामध्ये ठाण मांडलेलं होतं.
जरा काही कुठं कीर्तन भजन चालू असेल तर रघुनाथ गोस्वामी गुपचूप निघून जायचे, कीर्तनामध्ये बसायचे. कधी कधी महाप्रभूंना भेटायच्या दृष्टीने ते पळून जायचे. घरच्यांनी ठरवलं हे पळून जात आहेत ना, मग यांच्या पायामध्ये बेड्या टाकल्या पाहिजे. बेड्या टाकायचं म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. आणि मग लक्ष्मी, अप्सरा आणि स्वर्गातल्या उर्वशी यांच्यासारखी सुंदर लक्ष्मी रघुनाथ दास गोस्वामींचं त्यांच्याशी विवाह लावून दिला. परंतु त्यामध्येही रघुनाथ दास गोस्वामींचं मन रमलं नाही. ते झोपायचे बाहेर. एवढे सगळे प्रयत्न करूनही त्यांचं मन रमत नाही. रघुनाथ दास गोस्वामी हे नेहमी काहीतरी पळवाट काढायचे. एक दिवस काय झालं, पहाटे पुजारीच आला नाही. कोणीतरी सांगायला आलं रघुनाथदास गोस्वामींना की पुजारीच आला नाही. मग काय करायचं, शिपायांना सांगा पटकन पाठवा, पुजाऱ्याला घेऊन या. नाही, एक तास पुजारी तो, कशाला शिपाई, आपण जाऊ की चला. शिपाई आणि रघुनाथदास गोस्वामी त्यांचा जो मोठा वाडा होता त्याच्या तिथपर्यंत दरवाजापर्यंत गेले. अरे एकटाच येतो पुजारी, कशाला शिपाई, मी एकटा जातो की. बघा संधीचं सोनं. त्या क्षणाला रघुनाथदास गोस्वामी जे पळाले, 12 दिवस थांबले नाही. धावत पळत भगवंतांच्या चरणी जायचंय, जगन्नाथपुरीला जायचंय, भगवंतांना भेटायचंय. 3 दिवसातून एकदा फक्त ताक घ्यायचे. आज एकादशी आहे, बऱ्याच जणांची निर्जलाही असेल. बघा बरेच भक्त निर्जला एकादशी करतात, खूप चांगलं आहे ते. निर्जला एकादशीचं फळ हे त्या भक्ताला प्राप्त होतं आणि त्याच्या साधनेतून उत्पन्न होणाऱ्या त्या लहरीने आजूबाजूचं वातावरणसुद्धा शुद्ध होतं आणि त्यांनाही त्याचं फळ प्राप्त होतं. जर एखादा भक्त प्रामाणिकपणे नियमित कोणतीही साधना करीत असेल, मी निर्जल एकादशीचं म्हणतोय, आपण निर्जल एकादशी नाही केली तरीही आपण एकादशी करतो, प्रामाणिकपणे अन्नत्याग करतो, भगवंतांचं ध्यान करतो, जप करतो, त्याचंही फळ त्यालाही मिळतं आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना जे जीवजंतू आहेत त्यांनासुद्धा त्याचं फळ मिळून जातं. मग आपण एकादशी करायला हवी की नाही? अवश्य करायला पाहिजे. आणि मग जर एखादा भक्त नियमितपणे रोज संध्याकाळी 1 तास, अर्धा तास, आपण अर्धा तासच धरूया, जर घरी नियमाने रोज संध्याकाळी भगवंतांचं कीर्तन करत असेल ना, हरे कृष्ण महामंत्राचं नियमितपणे, तर त्याची साधना हे भगवंत स्वीकारतात. एक भक्त असेच होते, मला भक्तांनी सांगितलं की एक भक्त रोज संध्याकाळी नियमित कीर्तन करायचे, कधी खंड पडून देत नव्हते, शासकीय नोकरीला होते. जर त्या क्षणाला जर काही काम आलं तर ते म्हणायचे मला काही जमणार नाही, आणि ते नियमितपणे घरी कीर्तन करायचे. वर्षानुवर्ष त्यांचं हे व्रत सुरू होतं. एक दिवस त्यांच्या गुरु महाराजांचं लेक्चर होतं आणि ते लेक्चरची वेळ बरोबर यांच्या कीर्तनाची वेळ. आता काय करायचं? थोडा त्यांना प्रश्न पडला. आपलं नियमित कीर्तनाचं व्रत तर तुटेल, ते व्रत तर तोडायचं नाही. गुरु महाराजांचं तर लेक्चर ऐकलं पाहिजे. मग ते काय केले, थोडेसे लेक्चरच्या थोडं बाहेर बसले आणि त्यांनी कीर्तन केलं. कीर्तनाचाही आनंद घेतला आणि लेक्चरही ऐकलं. भगवंत म्हणले की खरंच या भक्ताचं जे व्रत आहे ती कोणत्याही क्षणी कोणत्या परिस्थितीमध्येही त्याने त्याचं कर्म करायचं सोडलं नाही, आणि त्याचं फळ म्हणून भगवंत प्रत्यक्ष तो ज्या ठिकाणी कीर्तन करत होता ना त्या ठिकाणी बालरूपामध्ये श्रीकृष्ण त्याच्या आजूबाजूला असे फिरायचे. बघा कीर्तनाची महिमा. नित्य नियमाने जो कर्म करेल, भगवंतांची सेवा करेल, ते फळ भगवंतांना, भगवंत त्या भक्ताला
मिळवून देतात. भगवंत कीर्तन सुरू असणाऱ्या त्या भक्ताच्या आजूबाजूला बाल रूपामध्ये त्याला दिसत होते. जे लेक्चरमध्ये बसलेले होते त्यांना दिसत नव्हते. म्हणजे जर आपलं कर्म शुद्ध असेल, आपलं कर्मामध्ये जर नित्य नियम असेल तर ते फलश्रुत होतं. साक्षात भगवंत त्या भक्ताला, त्या व्यक्तीला भेटतात. एकादशीचं व्रतसुद्धा तसंच आहे. आणि आपल्या हरिनामाचा महिमा, आपल्या हरिनामाचं व्रत आपण सर्वांनी घेतलं आहे. मग ते 16 माळा जप जर आपण नियमित करत असू, एखाद्या कारणास्तव नसेल होत, कठीण प्रसंगी, ते कठीण प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तरी तो जप दुसऱ्या दिवशी पूर्ण करावाच. परंतु 16 माळा जप आपण पूर्णच केला पाहिजे, ते व्रत घेतलंच पाहिजे. ज्यावेळी योग्य वेळ येईल, आपल्या कर्माचं फळ देण्याची वेळ भगवंत ज्यावेळेस ठरवतील, त्यावेळेस मात्र भगवंत आपल्याला भेटतील. कोणत्याही रूपामध्ये भेटतील. संकटाच्या वेळी तर भगवंत भेटणारच, कारण आपलं कर्म चांगलं आहे आणि त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. रघुनाथदास गोस्वामी ज्यावेळी त्यांनी त्या संधीचा फायदा केला, भगवंतांना जाऊन भेटले. बघा त्यांचे निश्चय किती प्रबळ होता की नाही, भगवंतांना भेटायचंच. आपल्यातला कोण व्यक्ती बाहेरचा, एवढी सुंदर पत्नी असताना, घरी इतका ऐश्वराम असताना, कोण घर सोडून पळून जाईल? नाही जाणार. बघू म्हणेल, नंतर बघू, म्हातारपणी भक्ती करायचं. पण रघुनाथदास गोस्वामींच्या हृदयामध्ये असलेली भक्ती ही शुद्ध भक्ती, त्यामुळे ते पळून गेले. 3 दिवसातून एकदा फक्त थोडंसं ताक पिऊन त्यांनी जगन्नाथपुरी गाठली. जगन्नाथपुरीला गेल्यानंतरही त्यांची परीक्षा बघा. चैतन्य महाप्रभूंना भेटायचं असेल तर आदिगुरूंची परवानगी पाहिजे. आदिगुरू कोण आहेत? आपले. आणि मग त्यांची परवानगी असल्याशिवाय चैतन्य महाप्रभूंना भेटता येत नाहीत. नित्यानंद प्रभू होतेच तिथं, नाही त्यांना भेटता आलं. नित्यानंद प्रभू हे आपले आदिगुरू आहेत. भक्तांनी सांगितलं की रघुनाथदास गोस्वामी आलेले आहेत, त्यांना महाप्रभूंना भेटायचं आहे. आणि भक्तांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस ते म्हणले की आता यांची परीक्षा घेतली पाहिजे. मग त्यांनी रघुनाथदास गोस्वामींना बोलवलं. बोलवल्यानंतर म्हणले की तू चोर आहेस. चोर आहे? हा, तू चोर आहेस. तू चोर आहेस. तू आता काय केलं पाहिजे की सर्वांना काहीतरी दिलं पाहिजे. तुला दंड आहे आता. तो दंड कोणता? तर तू सर्वांना प्रसाद द्यायचास. इथं असणाऱ्या सर्व भक्तांना, या गावात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू प्रसाद रूपी दंड दिला पाहिजे. आणि मग ती कथा येते, सर्वांना माहिती असेल की दही चिडा फेस्टिवल. त्याची आठवण आम्हाला केशवहरी प्रभूंमुळं आणि मंदिरमध्ये असताना तो मिळाला होता. बऱ्याच जणांना मिळाला असेल आणि पुढच्या वर्षी नक्की मिळेल असं केशवहरी प्रभूजी म्हणाले. तर तो दहीचिडा नित्यानंद प्रभूजी म्हणाले की तुम्ही दिला पाहिजे. दहीचिडा फेस्टिवलमध्ये कसं असतं की पोह्यामध्ये छान गावरान गाईपासून बनवलेलं दही त्याच्यामध्ये मिळवतात आणि आणखीन दुसऱ्या पोह्यामध्ये दूध मिळवतात. त्याच्यामध्ये केळी टाकतात, मँगो पल्प टाकतात, खूप काय काय व्यंजनं टाकतात. बदाम असतो, काजू असतो, पिस्ता असतो. अप्रतिम भोग भगवंतांना अर्पण करून नंतर तो प्रसाद रूपी आपल्याला मिळतो. आणि रघुनाथदास गोस्वामींनी सांगितलं की तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्हाला हा दंड आहे, तुम्ही चोर आहात, तुम्ही चोरून भगवंतांची महाप्रभूंची भक्ती मिळवण्यासाठी आलेले आहात, तुम्हाला हा दंड द्यावाच लागेल. त्यांनी मान्य केलं. आणि मग त्या ठिकाणी तो फेस्टिवल होतो. त्या फेस्टिवलचं वर्णन खूप अप्रतिम आहे. तरी मी सांगतो कारण तो एक कर्माचाच भाग आहे. त्याचंही फळ रघुनाथदास गोस्वामींना कसं मिळालं ते पण आपण बघूयात.
आणि मग त्यांनी तो दहीचिडा फेस्टिवल सुरू केला. सर्वांच्या हातामध्ये 2 पात्र, एका पात्रामध्ये दूध आणि पोहे आणि दुसऱ्या पात्रामध्ये दूध आणि दही, त्याचा दहीचिडा. मग प्रत्येकजण भक्त, सर्वांना सांगितलं गेलं काय की दहीचिडा फेस्टिवल आहे. प्रत्येक गावातला, त्या गावामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी येऊ लागला, प्रत्येक भक्त येऊ लागला. प्रत्येकजण अशी कडेने बसले. गंगा किनारी ते ठिकाण होतं. बसायला सुद्धा काही भक्तांना जागा मिळाली नाही, म्हणून काही भक्त गंगेमध्ये उभा राहून असं दोन्ही हातामध्ये प्रसाद घेतलेला आहे आणि त्याचा स्वीकार करायचा आहे. म्हणजे इतकं छान वर्णन आहे त्या ठिकाणी की नित्यानंद प्रभूंनी जे दिलेली शिक्षा आहे आणि त्या शिक्षेमधून मिळणारा जो प्रसाद आहे, त्या प्रसादाचं आस्वादन करण्यासाठी प्रत्येक भक्त उत्सुक होता. आणि त्या ठिकाणी मग दहीचिडा फेस्टिवल सुरू आहे. मग नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंना मनोमनी आवाहन केलं, कारण भगवंतांना भोग अर्पण केल्याशिवाय कोणी घेऊ शकणार नव्हता. नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंना आवाहन केलं. चैतन्य महाप्रभू आले. त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी त्या पात्रातला दहीचिडा हा नित्यानंद प्रभूजींना भरवला, नित्यानंद प्रभूजींनी भगवंतांना भरवला. हे चित्र फक्त नित्यानंद प्रभूंना आणि भगवंतांनाच माहिती, इतरांना ते दिसत नव्हते. मग त्या ठिकाणी सर्वांनी मग भगवंतांनंतर तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला आणि रघुनाथ गोस्वामींनाही त्या ठिकाणी ते प्रसाद वितरणाचं फळ मिळालं. आणि त्यानंतर मग रघुनाथदास गोस्वामींना त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंचे चरण आशीर्वाद मिळाले आणि त्यांना भक्ती प्राप्त झाली. बघा, आपलं जर कर्म भक्तीप्रती जर आपण आसक्त असू तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. आता या कर्माचे अनेक भाग आहेत. आपल्याला आपल्या भक्तिमय जीवनामध्ये अनेक भक्तांमधून कर्माची फळं कशी मिळतात, कर्म म्हणजे काय याचं आपल्याला उदाहरण आपल्यासमोर असतं, तरी आपण म्हणतो ना कळतंय पण वळत नाही. भक्ती करतो तरी पण काही चुकीचे कर्म करतो, त्याची फळं आपल्याला मिळतात. त्याचं एक थोडंसं उदाहरण सांगतो. हरे कृष्ण. यामध्ये आपल्या या सत्संगामध्ये पंढरपूरचे जे भक्त आहेत, ब्रह्मचारी भक्त, ते आलेले आहेत. त्यांचा पण त्यांचं नाव काय प्रभूजी? माझं केशवहरी प्रभूजी, गौरनिताई प्रभूजी आलेले आहेत. तर त्यांचं आपण आपल्या पद्धतीने 3 वेळा हरिबोल करून स्वागत करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्यांचं स्वागत आहे. आपण आपलं कर्म करत असतो आणि या कर्मामध्ये आपण बघा छोटे छोटे जीव आहेत आपल्या अवतीभोवती. आपण या हॉलच्या बाहेर गेलं तरी आपल्याला त्या जीवांचा अनुभव येतो. त्याच्यामधला एक जीव म्हणजे डास आहे बघा. डास छोटा जीव आहे. आपल्याला इथं बसलेला दिसला ना, आपण त्याच्यावर फटका मारतो. नाही मारलं पाहिजे त्या जीवांना. भगवंतांनी त्यांची निर्मिती कशासाठी केली आहे हे आपल्याला ज्ञान नाही, माहीत नाही. त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ते रक्तपिपासू आहेत, त्यांचं कर्मच आहे हो ते प्राण्यांचं रक्त शोषणे. आणि मग त्यांना आपण फटका मारतो, त्यांचं जीवन संपवतो. त्या कर्माची प्रतिक्रियाही आपल्याला द्यावी लागते. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? ओडोमस लावा, नेट आपल्या घरामध्ये लावा,
काहीतरी अशी गोष्ट अरेंज करा की जेणेकरून ते डास बाजूला निघून जातील, आपल्याला त्यांना मारावं नाही लागणार. आपण बघा ना, काही काळजी करत नाही, बारका येतो फटाक संपून टाकतो त्याला. बघा, त्या कर्माचं सुद्धा आपल्याला फळ मिळतं. मग आपण म्हणतो मला माहीत नव्हतं. आपण मनुष्य आहोत, मनुष्यांमध्ये भक्त आहोत. आपण शास्त्र वाचलं पाहिजे. शास्त्रामधल्या अशा ज्या काही गोष्टी आहेत, जे ज्ञान आहे शास्त्राचं, ते मिळवलंच पाहिजे. सत्संगामध्ये या, सत्संगामध्ये तुम्हाला प्रवचनातून ते ज्ञान मिळूनही जाईल. बऱ्याच काही प्रश्नांची उत्तर मिळून जातात. फक्त आलं तरी, प्रश्न नाही विचारला तरी ते कोणीतरी भक्त प्रश्न विचारतो आणि त्याच्यातून आपल्याला उत्तर मिळून जातात. नंददुलाल प्रभूजींनी गेल्या शनिवारी प्रश्नोत्तराचा क्लास घेतला होता. त्याच्यातूनही माझ्याही मनातले काही प्रश्न निघून गेले, त्याची उत्तरं मला मिळाली. तुमच्याही मनातले प्रश्न त्यातून निघून जातील. प्रभूजीही म्हणाले की काही दिवसांनी प्रश्नोत्तराचा सेशन आपण घेतला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काही जे शास्त्रातलं ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याकडून होणारे कर्म आणि त्या कर्मापासून मिळणाऱ्या वाईट फळांपासून आपण वाचू. तरीही महाप्रभू सांगतात, काय सांगतात? फक्त हरिनाम घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकदा जरी नाव घेतलं तरी तुम्ही धामात जाऊ शकता. बघा, प्रभुपाद पण सांगतात, जप करा, जप केलाच पाहिजे. अजामिळांची कथा सर्वांना माहिती आहे. काय झालं शेवटच्या क्षणी? त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव घेतलं. काय नाव घेतलं? नारायण. काय तळमळ नारायण म्हणण्यापाठीमागे मुलाचं नाव घेतलं. यमदूत आले न्यायला, विष्णुदूत आले न्यायला. नारायण नाव घेतल्या घेतल्या यमदूत बाजूला, विष्णुदूत जवळ. बघा नामाचा महिमा. एकदा नाव घेतल्यावरती आपल्या आयुष्यामध्ये असं होऊ शकतं, कितीही आपण वाईट कर्म केले असले तरीही. म्हणून आपण सत्संगाला आलं पाहिजे, भक्तांची सेवा केली पाहिजे, जप केला पाहिजे आणि अपराध केले नाही पाहिजे. बघा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठंतरी थोडासा अहंभाव असतो. अरे त्याने मला प्रसादच कमी दिला, त्याला जास्त दिला, आणि मला स्वीटच नाही दिलं, कमी दिलं. अरे आपण यासाठी नाही येत कार्यक्रमाला. आणि मग त्याच्यावरती राग. बघा ना, ते त्याच्याशी माझ्याशी असं थोडंसं आपलं कुठंतरी चुकत असतं. आपलं सिंहावलोकन करा. मॅनेजमेंटला दोष देऊ नका, गट तट करू नका. आपला स्वभावच आहे गट तट करण्याचा. होईल हळूहळू हरिनामाने त्याच्यामध्ये बदल होईल. पण प्रभुपादांनी आपल्याला बनवून दिलेलं हे घर हे सर्वांचं आहे. या घरामध्ये सर्वांनी भक्तीने राहायला पाहिजे. मग याच्यामध्ये गट तट नको. मी ऐकलं होतं एका ठिकाणी की प्रभुपादांचे शिष्य पण नाही, ते गुरु, हे गुरु. या गुरूंना आम्हीच सन्मान देणार, त्या गुरूंना आम्ही सन्मान नाही देणार. चूक आहे आपली, कुठंतरी चूक आहे. शास्त्र माहीत नाही, शास्त्र वाचा. अहो त्यांचं काय महान कार्य आहे. सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी ते म्हणले नाहीत माझे आई वडील, माझी बहीण, माझा भाऊ, माझं शिक्षण. आपल्यापेक्षा कितीतरी उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं, त्याचा त्याग. आणि त्याचा त्याग करून राधाकृष्णांची भक्ती, भगवंतांचा प्रचार, हरिनामाचा प्रचार, यासाठी सर्व आयुष्य त्यांनी त्यामध्ये घालवलेलं आहे. आणि आपण मात्र
कुठंतरी थोडी चूक करतो आणि मग गटतट करतो. माझी तर कृपया हात जोडून विनंती आहे, मनामध्ये जर असे विचार आले ना, सरळ हरे कृष्ण महामंत्र म्हणा, भगवंत करतील बरोबर. आपलं कर्म आणि त्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. म्हणून आपलं कर्म आपण चांगलं ठेवलं पाहिजे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा, त्याचं त्याला वांछित फळ मिळेल हे आपण बघितलं. या ठिकाणी बरेचसे गृहस्थ आहेत. गृहस्थांमध्ये प्रभूजींचं कर्म वेगळं, माताजींचं कर्म वेगळं. संसार असतो, सगळं काही पाहायचं असतं, तरी कुठंतरी तुझं माझं होतं. मला सांगा, माताजींनी जर त्यांचं कर्म नाही वेळेवर केलं तर प्रभूजी ऑफिसला उपाशीच जातो. बघा त्याचा परिणाम काय होतो. कर्म जर वेळेवर नाही केलं तर, प्रभूजींनी जर त्यांचं कर्म नाही केलं संसारामध्ये काही वस्तू आणून देण्याचं, तर माताजींना उपाशी राहावं लागतं. म्हणजे आपलं जर कर्म आपण प्रामाणिकपणे नाही केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतं हे आपल्याला माहितीच आहे, त्यात काय वेगळं सांगायची गरज नाही. मग उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर सीतामाताचं उदाहरण घेता येईल. सीतामातांनी काय केलं? श्रीरामांची सेवा केली, प्रामाणिकपणे केली. ज्यावेळेस त्यांना तो राजवाडा सोडायचा होता, मातेची आज्ञा आणि वडिलांनी दिलेले वचन त्यांना मोडायचं नव्हतं, वनवासाला निघायचं होतं. त्यावेळेस सीतामाता म्हणाली नाही, मी आता इथंच राहते. नाही, सीतामातांनी त्यांचं जे प्रेम आहे, जे कर्तव्य आहे, त्या कर्तव्याला अनुसरून श्रीरामांबरोबर त्या वनवासाला गेल्या. जर असं संकट या कलियुगामध्ये जर कोणावरती आलं, आणि येतच, मी बरीच उदाहरणं पाहिली आहेत, तर आजकालची सीतामाता काय म्हणते, जाऊ दे, मला इथंच बरं आहे, नाही संकट ओढावून घेत. पण पत्नी धर्म हा पाळणं हे प्रत्येक माताजींचं कर्तव्य आहे. बाहेरच्यांचं मी नाही सांगत आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की काही हित करता येत नाही म्हणून विदेशात जाऊन करतात. बघा, कर्म इथं चांगलं कर्म करता येत नाही, विदेशात जाऊन कर्म करायचं. जगावरती 200 अशी राष्ट्र आहेत की या 200 राष्ट्रांमध्ये फक्त आपला भारत देश असा आहे की या भारत देशामध्ये धर्म पाळला जातो, धर्माने आचरण केलं जातं. थोडा कलियुगाच्या प्रभावामुळे आपल्याला याही ठिकाणी थोडा धर्म कुठंतरी काहीतरी आपल्याला वेगळं ऐकायला मिळतं. बघा ना, आपण शिक्षण घेतो शाळेमध्ये शिक्षण घेतो, आहे का धर्माचा थोडा तरी लवलेश? नाही. मी शाळेत असताना किंवा तुम्ही शाळेत असताना तुम्हाला काही छोट्या छोट्या बालगोष्टी ऐकायला मिळाल्या असतील, तुम्ही वाचलेले असतील. ते शाळेमध्ये एक छान छान गोष्टीचं पुस्तक होतं, त्याच्यामध्ये धर्मातील भीमाच्या, अर्जुनाच्या, अभिमन्यूच्या, एकलव्याच्या गोष्टी आहेत का आता? नाही, लुप्त झालं आता. आमच्या वेळेस ते थोडंसं कुठंतरी होतं, तुमच्या वेळेसही होतं, पण आताच्या अभ्यासक्रमामध्ये नाही. आजचं शिक्षण हे फक्त शिक्षण आहे, त्याच्यामध्ये धर्म शिकवला जात नाही. म्हणूनच या ठिकाणी बारामतीमध्ये प्रभूजींनी गुरुकुल सुरू केलं आहे, भक्ती वेदांत शिक्षण गुरुकुल. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी मिळतात. मग अशा काही शाळा आपल्याला शोधाव्या लागतात की ज्या ठिकाणी आपल्याला धर्माचं
आणि कर्माचं आणि दोन्हीही शिक्षण आपल्याला मिळेल. जर विद्यार्थ्यांमध्येच जर धर्म नाही तर कसे ते आपल्या आईवडिलांना सांभाळतील? नाही सांभाळत. आणि मग शाळेमध्ये धर्म शिकवला जात नाही, त्याचं कर्म बिघडतं, त्याची फळं त्याला मिळून जातात. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पाल्याला, मुलाला, मुलीला कमीत कमी दिवसातून अर्धा तास तरी धर्माचं शिक्षण द्यायलाच पाहिजे आणि ते दिलंच पाहिजे. मी ते ठासून सांगतो, कारण मी पाहतोय. नाही या अभ्यासक्रमामध्ये असा कुठंच लवलेश. धर्म पाहिजे. जर मुलांना धर्म नाही तर पत्नी कर्तव्य कुठून? एक पत्नी निष्ठा कुठून? नाही मिळत आहे. लगेचच तयार दुसरं लग्न करायला. फॉरेनमध्ये पाहतो लिव्ह रिलेशनशिप. काय त्याचा अर्थ आहे? काय गरज आहे? आणि ही पद्धती भारतामध्येही रुजू लागली. चुकीचं आहे ते सगळं. धर्माच्या विरुद्ध आहे. विकर्म आहे आणि या विकर्माची फळं ही मिळणार आहे आणि मिळतातच. म्हणून आपण धर्माने राहायला पाहिजे, धर्मनिष्ठ राहायला पाहिजे आणि ते शास्त्राचं ज्ञान आपण मिळवलं पाहिजे जे प्रभुपादांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे. ते नाही असं नाही. प्रभुपादांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती आणि ते ज्ञान आपण मिळवलंच पाहिजे. तर आपले कुटुंब, आपली मुलं कुठंतरी त्यांना धर्म मिळेल. आणि समाजामध्ये जी प्रभुपादांनी इस्कॉन संस्था सुरू केली आहे त्या इस्कॉन संस्थेची चळवळ ही पुढे सुरू राहील. ती राहणारच आहे. पण आपण खारीचा वाटा उचलायला काही हरकत नाही. खारुताई, खारीचं नाव आलं खारुताई. काय केलं खारुताईनी? छोटासा वाटा उचलला. तिने तिचं कर्म केलं. काय कर्म केलं? श्रीरामांना सेतू बांधण्यासाठी तिच्या अंगावरती चिटकलेली धूळ सुद्धा ती तिथं पडायची आणि त्याचा परिणाम म्हणून श्रीरामांनी तिला धामात पाठवलं. तिच्या शरीरावरती ते व्रणही आहेत श्रीरामांचे आशीर्वाद म्हणून असं म्हणतात. मी लहानपणी ऐकलं होतं ते गोष्टीमध्ये आणि ते खरं आहे. मग आपण आपलं कर्म कसं केलं पाहिजे? भगवंतांना दर रविवारी आपण मंदिरामध्ये येऊन एक फूल इथे येऊन अर्पण केलं पाहिजे. प्रभुपादांना फूल अर्पण केलं पाहिजे. आणि मग खारीला जर तिचं चांगलं फळ मिळत असेल तर आपल्याला का नाही चांगलं फळ मिळणार? कर्म आणि कर्माची फळं खूप चांगली मिळतात, चांगली चांगली मिळतात. वाईट कर्म करायचं नाही, कधीही वाईट कर्म करायचं नाही. कर्म करत असताना शास्त्रसंगत कर्म करावं. त्यासाठी आपले मित्र चांगले पाहिजेत. मग आपले मित्र कोणते आपण जवळ ठेवायचे, कोणते नाही हे आपण ठरवायचं. बघा, आपली संगती जर वाईट असेल ना तर आपलं कर्म वाईट होतं. आपली संगती जर चांगली असेल ना तर आपण इथं सत्संगामध्ये येतो आणि सत्संगामध्ये आल्यानंतर अजामिळाने एक नाम घेतलं नारायण तर त्याचा उद्धार झाला. मग आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणतोय तर आपला उद्धार का नाही होणार? आपण माळेवरती भगवंतांना फोन लावतोय आपल्या डिव्हाइसमधून तर फोन का नाही तिथं जाणार? एक ना एक दिवस फोन पोचणार. बघा, चांगल्या मित्रांमुळं चांगलं कर्म होतं, वाईट मित्रांमुळं वाईट कर्म होतं. शास्त्रात सांगितलंय. काय सांगितलंय? दूध प्या. दूध पिणं हे शास्त्राने सांगितलंय. मग दूध दुसरा दा नाही प्यायला सांगितलं. जर तुम्ही दारू प्याल ना, जर तुम्ही मदिरा प्याल ना तर भगवंत त्याची फळं काय मिळतात नरकामध्ये तेही सांगतात. भगवद्गीतेमध्ये माझ्या ज्यावेळेस प्रथमतः भगवद्गीता हातात आली, आपण भक्त नसतोच, फक्त हृदयात भक्ती सुप्त असते, आपण घेतो आणि असं असं चालतो. चित्र काय आहे का पाहतो त्याच्यामध्ये. बघा, आपली जिज्ञासा चित्र काय आहे का पाहतो. आणि मी असंच चाललं, मला चित्र दिसली आणि मग त्यानंतर हे चित्र मला दिसलं भगवद्गीतेमध्ये. छान चित्र आहे.
हे, आणि तेच मी बघितलं. काय आहे? उत्सुकता. हे काय चित्र आहे, कशाचं चित्र आहे? आणि मग सगळं चित्र निरीक्षण केल्यावरती मी खाली वाचलं आणि मग मला तिथं दिसलं की अरे बापरे, हे तर यमलोक आहे, नरक आहे. आणि मग आपल्या कर्माची फळं ही नरकामध्ये भेटतात. जर आपण दारू पित असो तर नरकामध्ये आपल्या मुखामध्ये काय ओततात? लोहरस. वा, किती छान ना. इथं दारू प्यायची आणि तिथं लोहरस घ्यायचा. चांगला आहे का लोहरस? आत्ता आपल्या हातावरती लोहरस पडला तर हाडंसुद्धा जळून जाते. बघा कर्माची फळं. वेळ आपला संपत आलाय. मला कर्माच्या फळावरती आणि नरक काय असतं, नरक किती प्रकारचे असतात? 28 प्रकारचे. त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत याच्यावरती पण बोलायचं आहे. मग हे चित्र पाहिल्यानंतर थोडी भीतीही वाटली. अरे, असं नाही केलं पाहिजे. पापमय जीवन आहे हे, आणि त्याची फळं आपल्याला मिळणार आहेत. भक्तांमध्ये जर असं कोणी म्हणत असेल ना की मी श्रेष्ठ, 16 माळा जप करतो, कार्यक्रमाला येतो, सेवाही करतो, मग त्याला थोडासा गर्व येतोच. आणि मग तो स्वतःला भक्त म्हणून घेतो. बघा, स्वतःला भक्त म्हणून घेतो, दास म्हणून नाही घेत. प्रभुपादांनी सांगितलंय दास दासानु दास व्हायला पाहिजे. परंतु तो भक्त स्वतःला थोडासा भक्त म्हणून घेतो आणि त्याच्याकडून मग ते अपराध होतात. इतरांना थोडंसं वाईट बोलणं, टाकून बोलणं चुकीचं आहे हे. जर तो टाकून बोलत असेल तर त्याला सुद्धा नरक आहे, तिथं त्याला जाऊनच यावं लागतं. म्हणून भक्त अपराध, नाम अपराध, गुरु अपराध, संतांविषयीचे अपराध करणं टाळलं पाहिजे. भक्ती केली पाहिजे परंतु अपराध टाळले पाहिजे. मग अपराध कसे टाळायचे? शास्त्र वाचलं पाहिजे, संघामध्ये आलं पाहिजे. जर एखादा भक्त टाकून बोलत असेल तर त्याच्याकडून झालेले अपराध त्यांनी थांबवले पाहिजेत आणि त्वरित थांबवावेत. एखाद्या शेजारच्या भक्ताने सांगितलं ना, अरे बाबा तुमचं चुकतंय काहीतरी, त्याने ते मान्य करायला हवं. राधानाथ महाराजांचं एक कोट आहे. ते म्हणतात जर भक्तांमध्ये वाद झाले, बघा XYZ 2 भक्त आहेत, त्यांच्यामध्ये वाद झाला तर त्या वादावरती पडदा टाकावा. कारण हा वाद भौतिक नाही आहे, आध्यात्मिक वाद आहे. एखाद्या सेवेवरून होत असेल आणि ती सेवा कोणाची आहे? भगवंतांची आहे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणींची सेवा आहे. तो भक्तांची सेवा करतोय. मग ती घटना घडल्यानंतर त्याच्यावरती पडदा टाकावा आणि ती घटना पुन्हा होऊ देऊ नये असं महाराज म्हणतात. आणि होऊ नये यासाठी त्याने काळजीच घ्यायची. जर काळजी नाही घेतली तर त्याचे रिएक्शन आपल्याला मिळणार आहेत. भगवंत म्हणतात एक भिंत आहे, उदाहरण आहे, एक भिंत आहे साधी आणि दुसरी भिंत आपण लोह्याची समजूया, लोखंडाची भिंत. चुंबकीय गोळा आहे आणि तो चुंबकीय गोळा जर मातीच्या भिंतीवरती मारला, साधारण भिंतीवरती, तर तो काय होईल? पुन्हा येईल, चुंबक आहे. पण जर लोखंडाच्या भिंतीवरती जर तो मारला तर तो काय होईल? त्याला चिटकून बसेल. आपली भक्ती अशीच पाहिजे. लोखंडाची भिंत म्हणजे भगवंतांची भिंत आहे, आपण चुंबक आहोत. जर भक्तिमय सेवा जर केली नाही, भक्ती जर केली नाही, या भिंतीकडे जर गेलो तर उपयोग नाही. पण भगवंत आपल्याला काय करतात? धरून ठेवतात. तू भक्ती करतोय ना, धरून ठेवतात. पण भक्ती करून जर ह्या भिंतीकडे गेला तर त्याचा काही उपयोग होणार
नाही. छान आहे उदाहरण. मग आपण कोणाकडे गेलं पाहिजे? भगवंतांकडे गेलं पाहिजे, भगवंतांच्या भक्तांकडे गेलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा केली तरच आपल्याला भगवंत धरून ठेवतील. मालकाचं कुत्र आणि गल्लीत फिरणारं कुत्र याचं उदाहरण आपण बऱ्याच वेळा ऐकलंय. तसंच आहे, गळ्यामध्ये जर तुळशी माळ असेल तर भगवंत म्हणतात हा भक्त माझा आहे, नसेल तर नाही. काही कर्माची फळांमध्ये जर आपल्याला एखादं चांगलं जर कर्माचं फळ मिळणार असेल, बरीच उदाहरणं आहेत. त्याच्यामधलं एखादं उदाहरण, एखाद्याचा जर एरोप्लेनमध्ये ॲक्सिडेंट होणार असेल किंवा एरोप्लेन कोसळणार असेल बिघाड होऊन, तर भगवंत त्या भक्ताला कधी कधी त्याचं तिकीटच मिळून देत नाहीत. बघा, तो त्या प्लेनने जाणार असतो, त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून त्याचं तिकीटच त्याला मिळून देत नाहीत. भगवंत दयाळू आहेत. भक्ती केली चांगलं फळ मिळेल, कर्म चांगलं केलं चांगलं फळ मिळेल. म्हणून भक्ती करायलाच पाहिजे, वाईट कर्माने भक्ती करायला नाही पाहिजे. आणखीन एक उदाहरण आहे भक्तीचं, आणि सीतामाता आणि शृपनखा यांचं जर आपण उदाहरण बघितलं, भगवंत म्हणतात, श्रीराम म्हणतात की शृपनखा जवळ आल्यावरती सुंदर होती, की लक्ष्मण आहेत तिकडं. पण शास्त्रामध्ये असं दिलंय की जर एखाद्या स्त्रीचं लग्न झालं असेल तर तिने इतर पुरुषांचा विचार मनामध्ये आणू नये. पण शृपनखाच ती लग्न होऊनही श्रीरामांना म्हणाली होती की माझं लग्न नाही झालं. शृपनखाच्या पतीचं नाव माहिती आहे सर्वांना? माहिती आहे का? ज्याला काय केलं? शृपनखाच्या भावाने मारून टाकलं, मेवण्यालाच मारून टाकलं. विद्युत जीवा. तो खूप ताकदवान होता, त्याची भीती होती रावणाला, म्हणून त्याला मारून टाकलं होतं त्याने. आणि त्याला मारल्याचं राग ह्या शृपनखाच्या पण मनामध्ये होता. आणि ते एक कारण आहे रावणाचा मृत्यू घडवून आणण्याचं. आणि मग शृपनखाने रावणाला सांगितलं होतं, आता ते वाईट कर्म आहे तिचं, त्याचं फळ तिला मिळालंच. सीतामाता खूप सुंदर आहे, अपहरण झालं, त्या गोष्टी सगळ्या झाल्या. तिचं नाक ज्यावेळेस लक्ष्मणाने छाटलं त्यावेळेस शृपनखेचे हातपाय छाटू शकत होते की लक्ष्मण, पण नाही. काय छाटलं? नाक छाटलं. नाक छाटल्यावरती त्या स्त्रीचं सगळं सौंदर्य जातं. नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे कर्म, सीतामातेनी श्रीरामांची भक्ती, त्या लक्ष्मी आहेत साक्षात, आणि ही शृपनखा. कसा आहे कर्माचा फरक? तिलाही तिचं आयुष्य गमवावं लागलं. या नाकावरने एक कथा मला पुन्हा आठवली, तीही थोडक्यात सांगतो. एक साधू होते, आणि साधू काही शुद्ध भक्त नव्हते. तरी एक भक्त त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की भक्ती करायची आहे, तुम्हाला मला गुरु करून घ्यायचं आहे. आणि काही कारणाने त्या साधूचं नाक कापलं गेलं होतं त्याच्या कर्मामुळं. चुकीचं काही करत होता आणि ते असं नाकावरती, कधी कधी असं नाही का माझा हात लागला आणि माईक इकडं आला, तसं त्याचं नाक कट झालं होतं. त्यांनी काय सांगितलं, मला भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतांनी सांगितलं की तुझं नाक कापलं ना, मी तुझ्यासमोर प्रकट होईन आणि तुझी चांगली भक्ती होईन. नाक तर कापले, नकटा झाले शृपनखेसारखा, कोण मला विचारणार. साधू तर झाले, तरी लोक त्याला चिडवायचेच, नाकट्या साधू आला. बघा, एकाने त्याला विचारलं तुमचं नाक का कापले? म्हणलं असं असं भगवंतांनी मला सांगितलं
नाक कापलं की मी समोर उभा राहतो. बघा, खोटं कर्म करायला सुरुवात केली. 2-3 जण म्हणाले हे शक्य आहे का, तो नाक कापून बघ, बघ भगवंत उभा राहतात का. असं करत करत त्यांची खूप संख्या झाली, हजारावर संख्या झाली, 3000वरती संख्या झाली. आणि मग ज्यावेळेस समाजामध्ये असं काही घडतं ना, त्यावेळेस विश्वास ठेवायला लागतात लोक. अरे एवढे लोक आहेत, नाक कापलं की भगवंत प्रसन्न होत आहेत. मग असा अंधविश्वास जो आहे, त्या अंधविश्वासावरती काही लोक जातात, कारण त्यांचा मॉब दिसतं म्हणून. तर अशाही कर्माची फळं मिळतात. म्हणून अशा लोकांकडे जाताना आपण आपली सतसत विवेकबुद्धी ही जागृत ठेवून तो विचार केला पाहिजे. नाही तर काही साधीभोळ लोक असतात बघा, नाक तर कापून घ्यायचे, भगवंतच मिळतात डायरेक्ट. तर त्या ठिकाणी आपण फसलो जातो. कर्माची फळं नाकच काटून घेतो आपण. या ठिकाणी प्रल्हाद महाराजांची शिकवण, प्रल्हाद महाराजांची भक्ती, निष्ठा ही सर्वांना माहिती आहे. वडिलांनी कितीही त्रास दिला, कितीही छळ केला, तरी त्यांनी भगवंतांची निष्ठा सोडली नाही. आपणही आपली निष्ठा सोडायची नाही. आपणही आपला जप करायचा, भगवंतांची भक्ती करायची. चैतन्य महाप्रभूंनी सांगितले, जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. आपण या ठिकाणी भक्ती घ्यायला आलोय आणि आपण इतरांना भक्ती द्यायलाच पाहिजे आणि दिलीच पाहिजे. म्हणून आपण संघामध्ये येताना शोधायचं, कोण मित्र, कोण पाहुणा, कोण मैत्रीण आपल्या कक्षामध्ये आहे, त्यांना आणायचा प्रयत्न केला पाहिजे. जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. आणि मग भगवंत प्रभुपाद आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्याला भक्तीचं फळ नक्कीच मिळून जाईल. कर्म आणि कर्माची फळं हा भाग इतका मोठा आहे, माझ्या मतीला सांगण्याच्या पलीकडचा आहे. प्रभूजी समोर बसलेले आहेत, ते माझ्यापेक्षा खूप छान बोलू शकतात. तरीही राहिलेला भाग मी नंतर घेईन. आता वेळ झालेला आहे आणि प्रभूजींना पण प्रभूजी कीर्तन करणार आहेत, त्यांना मी विनंती करेन की प्रभूजींनी कृपया कीर्तन करावं या ठिकाणी येऊन. आणि राहिलेला कर्माचा भाग आणि नरक कसे असतात, कोणकोणत्या प्रकारचे असतात, ते आपण नेक्स्ट टाईमला नक्कीच बघूया. हरे कृष्ण.